नमस्कार सखीनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण उडदाची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी 2 किलो ज्वारी आणि पाव किलो अख्खे उडीद घेऊन ते गिरणीमधून दळून आणलेले आहेत। आणि आता ते जे भाकरी आपण तयार करणार आहोत सखीनो, तुम्हाला तर माहितच आहे उडीद आपल्या आरोग्यासाठी किती पौष्टिक आहे ते, आणि आपल्या हाडाच्या बळकटीसाठी वगैरे उडीद खूप चांगलं आहे। पण उडीद हे उष्ण असल्याने याची भाकरी शक्यतो तर हिवाळ्याच्या दिवसामध्येच खाल्लेली बरी। तर आपण बघूया आता याची भाकरी कशी करायची ती। त्यासाठी मी उडदाचे पीठ घेतलेले आहे। चवीसाठी थोडेसे मीठ टाकून घेत आहे यामध्ये, म्हणजे भाकरीला छान चव येईल आपल्या। याचे पीठ खूप चिकट असते सखीनो, हे थापायला खूप जड जाते, त्यामुळे मी सरळ लाटण्याने लाटून घेत आहे। आपल्याला पाहिजे तेवढी पातळ किंवा जाड तुम्ही ठेवू शकता। तर आपण हे चपातीसारखी आपली भाकरी लाटून तयार झाली आहे। तव्यावरती भाजून घेऊ। आपली भाकरी छान प्रकारे भाजून तयार झालेली आहे सखीनो, तर काढून घेऊ आता। उडदाची भाकरी तर झाली सखीनो। आता आपण ही भाकरी कशासोबत खायची, तर त्यासाठी आपण ठेचा करूया हिरव्या मिरचीचा। तर मी या थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मस्त आता त्या तेलामध्ये आपण भाजून घेऊया व्यवस्थित। आपली मिरची भाजत आहे सखीनो। एक गार्डनमध्ये झाडाला कच्चा टमाटा निघाला, मिरची खूप तिखट असल्यामुळे म्हणलं चला त्या टमाटा पण यामध्ये टाकून देऊया। त्यातच थोडासा लसूण पण टाकू आणि हे आता लाल होईपर्यंत भाजून घेऊ। आपले सर्व साहित्य व्यवस्थित भाजलेले आहे लाल चांगले। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाले की याचा ठेचा तयार करून घेऊ। हे बघा सखीनो, आपला ठेचा असा तयार झालेला आहे। मिक्सरमध्ये वगैरे वाटण्यापेक्षा असा वाटला तर जास्त चवीला छान लागतो। या तर मग सखीनो उडदाची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा खायला। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सखीनो।